हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्राचे भूगोलचे आपण ऑलरेडी 3 लेक्चर्स घेतलेले. तिसरं लेक्चर थोडं छोटं होतं. टॉपिक संपला होता त्यामुळे मी त्याला एक्सटेंड करण्यापेक्षा 17 मिनटामध्येच संपवून टाकलं समज. तसा पण छोटाच भाग राहिला होता त्या लेक्चरमधला. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी सगळ्याला माहिती आहे आता मी कोणते कोणते एक्झाम वगैरे क्रॅक केले आहे आणि ते सांगणं गरजेचं पण असतं. बराच वेळेस काय होतं की यूट्यूबवर विश्वास निर्माण होण्यासाठी ते सांगावं लागतं. एवढं तर तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, आपण आज बघणार होतो महाराष्ट्राची नदी प्रणाली. नदी प्रणालीमध्ये ठीक आहे, गोदावरी वगैरे आपण ते शक्यतो पाठ करायचा प्रयत्न करू. आता हे जे लेक्चर्स आहे 15-16 घंट्यामध्ये माझं एक टार्गेट आहे की 15-16 घंट्यामध्ये हे लेक्चर्स कंप्लीट व्हायला पाहिजे. जेणेकरून कसं की एकदम कमी घंटे पण नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून खूपच डाटा राहिला तुमचा रिव्हिजनच नाही होऊ राहिलं. तसं पण नाही व्हायला पाहिजे आणि असं पण नाही व्हायला पाहिजे की खूप जास्त वेळ दिला मी ते काही लेक्चर्सला, आणि जेणेकरून तुमच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला एका सब्जेक्टचं रिव्हिजन करणं झालेलं नाही आहे. आता फक्त मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जे काही पिवळा भाग आहे येलो हायलाईट केलेला, तर तो PYQ असतो आणि आपला PYQवर जास्त भर असतो. कारण की ज्यावेळेस तुम्ही आता डबल एक्झाम सेंटरमध्ये जासाल आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलवर जर क्वेश्चन जर बघितले तर मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्या स्लाईड्समधून येतील. आपल्या स्लाईड्समधून येतील त्याच्यामागे रिझन असं आहे की आपला PYQवर भर आहे आणि PYQमध्ये तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे 10 प्रश्न जर कदाचित जर विचारले महाराष्ट्राच्या भूगोलवर त्यातले 7-8 क्वेश्चन इझिली PYQ असतात किंवा त्याच्या आजूबाजूचा डाटा असतो. तर आपण जास्त आता न बोलता मी लेक्चरला सुरुवात करतो. आता महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्या आहे. पूर्व वाहिनी नदी कोणत्या आहे थोडं सोपं आहे आणि आला असा क्वेश्चन जर आला तर तो फुल टॉस असतो, सगळ्यांचा बरोबर असतो. गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, वैनगंगा वगैरे आहे. फक्त एक फॅक्च्युअल गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या पूर्व वाहिनी नद्यांनी 75% क्षेत्र व्यापलेलं आहे. हे आपण पाठ करू. हा PYQ आहे म्हणून आपल्याला 75% हा आकडा पाठ करावा लागेल. पश्चिम वाहिनी नद्यामध्ये कोकणातील सर्व नद्या आहे आणि त्यासोबतच तापी, पूर्णा, नर्मदा या नद्या आहेत. आणि तापी काय तर ही पश्चिम वाहिनी नद्यामध्ये सर्वात मोठी नदी आहे. नर्मदा छोटी आहे, म्हणजे भारताच्या अँगलने नर्मदा मोठी असू शकते, परंतु महाराष्ट्रामध्ये नर्मदेची लांबी काय फक्त 54 किलोमीटर आहे. त्यानंतर आपण उत्तर दक्षिण नद्याचा क्रम जर बघितला, आता उत्तर दक्षिण नद्याचा क्रम नाही तर उत्तर वाहिनी नद्या बघू आपण. वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा हे कोणते आहे की ह्या साऊथकडून नॉर्थकडे जातात, म्हणजे दक्षिणेकडून वर जातात असा तो क्रम आहे. कशा जातात त्या वाघूर आहे, गिरणा आहे, पांझरा आहे, काटेपूर्णा आहे आणि मोरणा आहे. याच्यावर कसं होतं की याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस कमी असतात, परंतु एक सिम्पल प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तरेला वाहतात तर मग त्या अँगलने तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यावर आणखीन असं काही क्वेश्चन नाही विचारला त्यांनी, कारण की मला असं वाटतं पेपर सेटरला पण असं वाटतं की खूप सोपे क्वेश्चन्स बनतील इथं, पण आपण त्यासाठी तयार राहू. वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा तर ह्या काय उत्तरेकडे जाणाऱ्या नद्या, आणि दक्षिणेकडे कोणत्या जातात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. आता हे गोदावरीच्या नद्या आहे हे दक्षिणेकडे जातात आणि या सर्व नद्या कुठं विदर्भात आहे. आता नद्या खोऱ्यांचे क्षेत्रफळ जर बघितले, क्षेत्रफळावर एक क्वेश्चन विचारला होता. गोदावरी नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ किती? महाराष्ट्राच्या 49.5% क्षेत्र जे आहे ना ते गोदावरीचं आहे. फॅक्च्युअल आकडा आहे जो, आणि असं जर आलं कदाचित की महाराष्ट्राचे जवळपास 50% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे, तर तुम्ही ते विधानसुद्धा बरोबरच गृहीत धरायचं आहे. किती? 49.5%. आणि भीमा आणि कृष्णा खोऱ्याचं किती? 22% बेसिन आहे भीमा आणि कृष्णा. भीमा आणि कृष्णा जे आहे ना, तर आपण महाराष्ट्राच्या अँगलने जर बघितलं तर आपण त्यांना वेगवेगळ्या नद्या गृहीत धरून पाठ करतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही भारताचा विचार करता तर भारताच्या जिओग्राफीमध्ये यांना एकच नदी गृहीत धरलं जातं, म्हणजे तर भीमा नदी काय कृष्णेची उपनदी, म्हणजे कृष्णा बेसिनमध्येच भीमेला इन्क्लूड केलं जातं भारताच्या जिओग्राफीमध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना वेगवेगळं गृहीत धरतो. किती टक्के क्षेत्रफळ आहे त्यांचं? 22%. आणि तापीपूर्णाचं किती आहे? 16.7% आहे. आता 16.7 ते मराठीत चालते, परंतु ठीक आहे 16.7% किंवा 17% जरी म्हटलं तरीसुद्धा चालतं आहे. कोकणातील नद्यांचे किती? 10%. 10 ते 11% कोकणाचा भाग आहे, कोकणी नद्यांचा भाग आहे. ह्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आपल्याला हे 2 पहिले आकडे पाठ करायचे, कारण की हे PYQ आहेत. नर्मदा खूप छोटी आहे, 54 किलोमीटर लांबी म्हणून ते 1% पण नाही किंवा 0.5% आहे.
जलप्रणालीचे भाग कोणते कोणते असतात. आता डेंड्रायटिक पॅटर्न असतो वृक्षाकार. आता वृक्षासारखेचे बघा फांद्या फुटल्यावानी आहे हा प्रकार. जर नद्या जर ह्या टाईपच्या असेल तर त्याला काय म्हणलं जातं, वृक्षाकार प्रणाली. खास करून आपली जी गोदावरी आहे किंवा भीमा नदी वगैरे म्हणा, ज्या मोठ्या मोठ्या नद्या असतात ना, तर ते ह्या डेंड्रायटिक पॅटर्न दाखवत असतात. आणि केंद्रत्यागी नद्या ज्या असतात ना, तर मग काय होतं की एक पर्वत आहे पर्वत आहे आणि त्याच्या आजूबाजूनं काय होतं की नद्या वाहतात. मग एक नदी इकडच्या साईडला वाहते, दुसरी नदी दुसऱ्या साईडला, तिसऱ्या साईडला. मग आता झालं काय की हे मधलं केंद्र आहे आणि नद्या काय करवल्या त्या केंद्राचा त्याग करून पुढं निघून जाऊ राहिल्या, म्हणजे काय केंद्र सोडून चालले. मग केंद्रत्यागी प्रणाली किंवा त्याला रेडियल पॅटर्नसुद्धा म्हटलं जातं. मग त्या नद्या ज्या असतात ना, तर आपल्याकडे महाबळेश्वर ठिकाणे, तर तिथे ह्या नद्यांचा उगम होतो. किंवा मग भारतामध्ये अमरकंटक जे आहेत इथे सुद्धा आपल्याला केंद्रत्यागी नद्या पाहायला भेटतात. महाराष्ट्राची जॉग्राफीच्या अँगलने याचा प्रश्न बनत नाही की नाही, भारताच्या अँगलने किंवा मग फिजिकल जॉग्राफीच्या अँगलने याच्यामध्ये क्वेश्चन बनवू शकतो. परंतु ज्यावेळेस भारताचा भूगोलच्या स्लाईड्स वगैरे माझ्या कंप्लीट होतील तर मग त्या पिरियडमध्ये आपण यांचा डिटेलमध्ये अभ्यास करू. सध्यापुरते एवढं लक्षात ठेवा, केंद्रत्यागी नद्याचा अर्थ काय आहे एवढा आपण पाठ करायचा प्रयत्न करू. अदरवाईज त्याच्यावर जास्त प्रश्न विचारायचे चान्सेस खूप कमी असतात. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये, भारताच्या किंवा मग वर्ल्ड जिओग्राफीमध्ये विचारू शकतात. आपण ह्या लेक्चरला फक्त महाराष्ट्राच्या अँगलने स्टिक राहण्याचा प्रयत्न करू. पॅरलल सिस्टीम जी आहे ना, तर याचे प्रश्न विचारते. आपल्या ज्या कोकणातील नद्या आहे, सह्याद्री आहे आपलं, आणि कोकणातील नद्या हे पश्चिम वाहिनी नद्या झालेल्या आहेत. तर ह्या ज्या नद्या हे नॉर्मली समांतर वाहतात एकमेकाला. मग समांतर कुठे कुठे सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बाराघाट, शंभू महादेव या पर्वतरांगादरम्यान असणारी गोदावरी, भीमा, कृष्णा वगैरे आहे. ठीक आहे, भीमा कृष्णा वगैरे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की डोंगर रांग बघितली, त्यानंतर नदी, डोंगर रांग, त्यानंतर नदी, आणि डोंगर रांग, त्यानंतर परत नदी. तर हे समांतर पॅटर्न तयार करू त्या नद्या. मग ह्यासुद्धा पॅरलल सिस्टीममध्ये येऊ शकतात. त्यानंतर अनिश्चित प्रणाली असते, काही मेळच लागत नाही की नद्याला माहीत नसतं आपण कुठं चाललो, मग ते कुठेही जाऊ शकतात. तर अनिश्चित असतात. नॉर्मली हे भंडारा आणि गोंदियामध्ये आढळतात. याला प्रायोरिटी कमी देऊ. ही स्लाईड आणि वरची स्लाईडला थोडी प्रायोरिटी आपल्याला कमी द्यायची महाराष्ट्राच्या जिओग्राफीच्या अँगलने. नर्मदा नदी एक भौगोलिक ओळख बघू आपण त्याची, जिओग्राफिकल इंट्रोडक्शन. नर्मदा ही अत्यंत महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे, बरं त्याला सांगितलं तुम्ही मला. उगम काय, उगम अमरकंटक येथे होतं, सातपुडा पर्वतामध्ये, मध्य प्रदेश येथे. आता सातपुडा रेंजमध्ये उगम होतो आणि मैकल डोंगर रांग याच्यावर PYQ आला आहे. अमरकंटकवर प्रश्न नव्हता विचारला, आपल्याला अमरकंटक पण पाठ करायचे आणि मैकल डोंगर रांग सातपुडा पर्वतामधली हे सुद्धा पाठ करायचं आहे. आता हा तर PYQ आहे, याला काही पर्यायच नाही, तुम्हाला पाठच करावं लागेल. ज्या गोष्टी मी तुम्हाला म्हणतो पाठच करावं लागेल, तर मग तिला पर्याय नाही, त्याला पाठच करावं लागेल तुम्हाला. अमरकंटकमध्ये नर्मदेचा उगम होतो मैकल डोंगर रांगावर. मग महाराष्ट्रातील लांबी किती, 54 किलोमीटर आहे. ही पाठ करायची. याच्यावर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. एक तर म्हणजे PYQ तर आहेच तो, परंतु तरीसुद्धा परत एकदा विचारला जाऊ शकतो. ही केवळ नंदुरबार जिल्ह्याची सीमा स्पर्श करते, हे एक इम्पॉर्टंट आहे. नंदुरबारची सीमा स्पर्श करून जाते आणि फक्त नंदुरबारचीचा, एवढं लक्षात ठेवा. इथं दाखवलं आहे आपल्याला, पण ॲक्च्युली फक्त नंदुरबार जिल्ह्याची सीमा स्पर्श करून जाते नर्मदा. हे इथं तुम्हाला थोडं चुकीचं दिसतंय. खास वैशिष्ट्य काय आहे, ही रिफ्ट व्हॅलीमधून जाते. हे पाठ करायचं आपल्याला. कुठून जाते, रिफ्ट व्हॅलीमधून नर्मदा जाते. आता नर्मदेच्या काही उपनद्या आहे. नर्मदेच्या तुम्ही जर उत्तरेकडून येणाऱ्या जर बघितल्या, आता नर्मदा अशी पश्चिम वाहिनी आहे, मग उत्तरेकडून इथे येते तवा, आणि दक्षिणेकडून कोणत्या उदई आणि देवगंगा. आता उदई किंवा उडई म्हणा तुम्ही, उडई किंवा उदई काहीही म्हणा, परंतु याचा प्रश्न आला आहे, उदई आयोगाने दिलं होतं, तर तुम्ही उदई म्हणा किंवा उडई म्हणा. पाठ करायचं आपल्याला की ती नदी नर्मदेची उपनदी आहे. उत्तरेकडून कोणती, तवा, आणि दक्षिणेकडून कोणती, उदई, आणि त्यासोबतच देवगंगा. मग आता ही जी तवा नदी आहे, छोटी आणि तवा नद्यांच्या संगमावर एक काही धबधबे आहे. तर ह्या धबधब्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. शक्यतो अशी जी धबधबे पाठ होत नाही कोणाच्या, म्हणजे असा जर प्रश्न जर आला, आता हाच जर आला रिपीट जर झाला तर आपल्याला यायलाच पाहिजे. परंतु असा जर प्रश्न जर आला तर त्याला तुम्ही जर ते विधानामध्ये असेल तर त्याला चुकीचं करायचं नाही, आणि तो क्वेश्चन तुमचा चुकला तरी चालते. आपण आपल्या म्हणजे आपण ज्या अँगलने क्वेश्चन सोडवतो, म्हणजे एखाद्या वाक्याला चुकीचं करायचं नाही जोपर्यंत आपल्याला माहीत नाही, तोपर्यंत त्याला चुकीचंच करायचं नाही की नाही. आयोग जर मला चुकीचं आहे तर मग ते सगळ्याचं चुकणार आहे, तुमचं एकट्याच चुकणार नाही आहे. मग अशा क्वेश्चनच्या पाठीमागं तुम्ही पडायचं नाही की नाही. आता PYQ म्हणून पाठ करावं लागेल आपल्याला. मंदार किंवा दर्डी धबधबे कुठे आहे, छोटी आणि तवा नद्यांच्या संगमावर आहे.
मग आता तवा नदी कशाची उपनदी आहे? ही नर्मदेची उपनदी आहे. म्हणजे आता धबधबे विचारले तर तवा नदी आणि छोटी नदी कशाची उपनदी आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर ह्या नर्मदेच्या उपनद्या आहे. म्हणजे छोटी डायरेक्टली उपनदी नाही आहे, तवेला मिळतील आणि तवा नर्मदेला मिळते, म्हणजे इनडायरेक्टली छोटीसुद्धा नर्मदेची उपनदी आहे असं म्हणू शकतो. आता सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे विचारलं जाईल, ही नर्मदेवर आहे. मग आता हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे. एवढं पाठ करावं लागेल आपल्याला. 3 राज्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. त्यानंतर तापी, पूर्णा, खोरे नर्मदेच्या अँगलने महाराष्ट्राच्या हिशोबाने जर बघितलं तर एवढंच पाठ करायची गरज आहे. ज्यावेळेस भारताचे लेक्चर घेतले जातील त्याच्यामध्ये नर्मदा डिटेलमध्ये घेतली जाईल. आपल्याला महाराष्ट्रामध्ये खास करून कंबाईनवाल्यांसाठी असा भारताच्या भूगोलवर जास्त फोकस एवढा नसतो. हां, नद्यांची उगमस्थानं वगैरे पाठ करावं लागते, ते आपण ऑलरेडी घेतले. मैकल डोंगर रांग, सातपुडा, अमरकंटक वगैरे नर्मदेच्या बाबतीत. मग त्यानंतर आपण तापी, पूर्णा नदी खोरे बघू. लांबी किती टोटल? 724 पाठ करायची, ही आली ऑलरेडी. तापी पूर्णाची लांबी किती? 724 आहे. आणि उगम कुठं होतो? मुलताई डोंगर येथे, मुलताई येथे बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश. मग डोंगर कोणतं? महादेव डोंगर रांग, मुलताई. आता मी पाठ करायच्या अँगलने जर बघितलं तर मी मुलताई असं पाठ न करता मी मूल तापी म्हणून पाठ केलं आहे. म्हणजे मला एवढं कळत आहे, मी कन्फ्यूज कशात होणार आहे, हे मुलताई आहे की अमरकंटक आहे, कारण की अमरकंटकमध्ये नर्मदेचा उगम आहे. मग कन्फ्युजन माझं 2च ठिकाणी होऊ शकतं, एक अमरकंटकमध्ये आणि मुलताईमध्ये. मग मुलताईला मी मुलतापी म्हणून पाठ करतो, मग माझं कन्फ्युजनच काय होऊन जाईल? क्लिअर होऊन जाईल, म्हणजे मी कन्फ्यूज होणारच नाही त्यामध्ये. मग मुलताई बैतूल जिल्ह्यामध्ये आपल्याला तापीचा उगम झालेला दिसतो. आणि लांबी किती आहे? तापीची लांबी आहे 724 किलोमीटर आहे. आणि 724 किलोमीटर आणखीन एका नदीची लांबी आहे, ती म्हणजे मांजरा. मांजरेची लांबीसुद्धा 724 किलोमीटर आहे. तापीची लांबी किती? 724 किलोमीटर आहे. हे पाठ करायचं. आणि महाराष्ट्रात लांबी किती? 208. हे सुद्धा पाठ करावं लागेल. याच्यावर तर PYQ आहे, परंतु हे सुद्धा आपल्याला पाठ करणे गरजेचे आहे. आता नर्मदेचे उगम जर डोंगर रांगेच्या अँगलने विचारला तर महादेव डोंगर रांगा एवढं पाठ करा. अमरकंटक म्हटलं, सातपुडा डोंगर रांग जर म्हटलं तर आपण नर्मदा एवढं लक्षात ठेवलेलं आहे. आता ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, हे तुम्हाला ऑलरेडी मी वर सांगितलं. त्यानंतर पुढचं, आता 2 वेळा प्रवेश करते ही, ठीक आहे. बाहेर जाते परत एकदा वापस येते. ॲक्च्युली हे जळगाव नाही आहे, जळगाव ह्या साईडला आणि अमरावती ह्या साईडला त्याने एक्सचेंज ऑफर करून टाकलेली. थोडं तुम्ही त्याकडे लक्ष द्या. तापी ही महाराष्ट्र राज्यामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवेश करते. पहिला प्रवेश जो असतो तो अमरावती जिल्ह्यामधून होतो आणि त्यानंतर मध्य प्रदेशात परत जाते आणि परत एकदा जळगावमध्ये तापी येते. मग आता 2 वेळा प्रवेश करते एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. तापी नर्मदा 2 वेळा नाही, ती एकदाच येते आणि तीसुद्धा कशी? आपल्या बॉर्डरवरून जाते. खसदरीतून वाहणारी नदी आहे रिफ्ट व्हॅलीमधून. तापीसुद्धा वाहते आणि नर्मदासुद्धा वाहते. परंतु आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये आयोगाने तापीला प्रायोरिटी दिली होती. म्हणजे कसं की ऑप्शनमध्ये तापीसुद्धा होतं आणि नर्मदासुद्धा होतं, तर त्यावेळेस आयोगाने तापीला प्रायोरिटी दिली आहे. वाहत्या त्या दोन्हीसुद्धा रिफ्ट व्हॅलीमधून. परंतु तुम्हाला जर परत एकदा क्वेश्चन जर आला तर दरीमधून किंवा खचदरीमधून वाहणारी नदी आणि त्यावेळेस परत एकदा दोन्ही जर ऑप्शन असेल तर त्यावेळेस आपण तापी मारून यायचं, कारण की PYQमध्ये त्याला प्रायोरिटी दिली आहे. मग एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि PYQचा अभ्यास का बरं करायचा? कारण की तुमचा अभ्यास इकडे पाठांतर किती जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला हे सांगितलं गेलं पाहिजे की काय पाठ करायचं. आणि लोड नाही महाराष्ट्राच्या भूगोलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय. उत्तरेकडून कोणत्या कोणत्या नद्या येतात? तापी आता ही उत्तरेकडून अनेर येईन, गुळ नदी येईन आणि अरुणावती एक नदी येते. मग अनेरवर जे आहे ना, अनेर डॅम आहे बघा एक. डॅम आहे म्हणून काय होतं की खूप इम्पॉर्टंट नदी बनली जाते, आपल्याला एवढं कळून जातं. मग याच्यावर प्रश्न आला होता अनेरवर. मग तापीच्या उत्तरेकडून येणारी कोणती नदी? अनेर आहे, अरुणावती आहे, गुळ आहे. आणि तापीच्या दक्षिणेकडून कोणत्या येतात? पूर्णा नदी येते, वाघूर येते, गिरणा येते, पांझरा येते. आता याच्यात 3 ते 4 वेळेस प्रश्न आले याच्यात. हे पाठ ठेवावं लागेल आपल्याला. कोणते? पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा. आता यांचा जो क्रम बघितला तर ह्या ज्या नद्या आहे ह्या कशा खालून वर जातात. आपण ऑलरेडी बघितलं की ह्या नॉर्थला जातात किंवा मग उत्तर वाहिनी आहे. मग आता यांचा एक क्रम एकदा विचारला होता, उत्तर दक्षिण क्रम कसा आहे ना त्यांचा. तर सर्वात उत्तर कोणता आहे? गोमतीवर आहे, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. यांचा क्रम आज कसा आहे? गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. हा PYQ आहे म्हणून आपण लिहून घेतला आहे. हा क्रम कसा? उत्तर ते दक्षिण आहे. आता गिरणा काय आहे? ही बोरी आणि पांझराच्या मधात गिरणा येते ॲक्च्युली. मग आता यांचा दक्षिणेकडून क्रम कसा होऊ शकतो? पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी आणि पांझरा.
ठीक आहे, त्याला एकदा परत एकदा वाचून घ्यायचं. सर्व नद्या जर तुमचे पाठ होत नसेल तर मग काय करायचं, पी वाय क्यू आपल्याला पाठ करायची. अरुणावती जी आहे ना, याला एक लक्षात ठेवा. अनेर, अरुणावती, पूर्णा, गिरणा, पांझरा, बोरी यांना पहिली प्रायोरिटी द्यायची. वाघूरसुद्धा फेमस आहे, परंतु पहिली प्रायोरिटी पी वाय क्यू देऊ आपण. पूर्णा नदी उत्तरेकडील उपनद्या. आता पूर्णा नदी ही तापी नदीची सर्वात मोठी महत्त्वाची ट्रिब्युटरी आहे, उपनदी आहे. ठीक आहे, ते माहिती आहे आपल्याला. पूर्णा नदी ही मुळात पश्चिम वाहिनी नदी आहे. तिला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात. ठीक आहे, त्यात काही पाठांतराचा मुद्दा नाही. पूर्णेच्या उपनद्या जर बघितल्या तर त्या कोणत्या कोणत्या आहे, वाने, शहानूरे, अरनाळे आणि भुलेश्वरे. आता ज्या मेन नद्या आहेत त्यांच्या आपण उत्तर दक्षिण पाठ करू. कोणत्या उत्तरेकडून येतात, कोणत्या दक्षिणेकडून येतात. परंतु ज्या उपनद्या आहे तर त्यांच्या उत्तरेकडून कोणत्या येतात, दक्षिणेकडून कोणत्या येतात, लेफ्ट साईड, राईट साईड वगैरे पाठ नाही करायचं. त्यात फक्त एवढंच पाठ करायचं की उपनदी कोणत्या नदीची आहे. पूर्णेची उपनदी व शहानूर म्हणून तर डॅम येते एक, त्यामुळे ही नदी खूप इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाची बनते. मग शहानूर, भुलेश्वर कसं, हे तर माझ्या पण लक्षात नव्हतं, पण नंतर मी पी वाय क्यूमध्ये पाठ केलं होतं. हे भुलेश्वर कोणत्या पुस्तकामध्ये पण दिसत नव्हतं. मग पूर्णा जी तिची उपनदी कोणती, शहानूर आहे, भुलेश्वर आहे. एवढं पाठ करायचं पहिले आपल्याला. वान आणि अरणा आहे, परंतु पाठांतराच्या अँगलने दोनच पाठ करा सध्या तरी. पूर्णा नदी दक्षिणेकडील उपनद्या. आता पूर्णाच्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत. पूर्णा नदीला दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या म्हणजे काटेपूर्णा आहे, मोरणा आहे, मान आहे, ज्ञानगंगा आहे, विश्वगंगा आहे आणि नळगंगा आहे. नॉर्मली गंगावाले जे आहे ना, हे पूर्णेची उपनदी आहे. ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा, काटेपूर्णा, मोरणा. परत एकदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडून कोणत्या येतात आणि दक्षिणेकडून कोणत्या येतात ते पाठ नाही करायचं. वरच्या आपण ज्या बघितल्या आपण त्या उत्तरेकडून येतात, परंतु ह्या दक्षिणेकडून. परंतु तरीसुद्धा काय की यांना नद्या म्हणून बघू, ना की उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून. मग काटेपूर्णा, मोरणा इम्पॉर्टंट आहे. आता काटेपूर्णा हे पूर्णेची अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. काटेपूर्णा, मोरणा, मान, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा. आता हे छोट्या नद्या पाठ नसते केल्या, परंतु याच्यामध्ये गंगा आहे, तर मग त्या अँगलने आपण याला पाठ करायचा प्रयत्न करू शकतो. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कुठं होतो, त्यांचा चांगदेव येथे संगम होतो. हे पाठ करायचं आपल्याला. दोन प्रमुख नद्यांचा संगम किंवा कॉन्फ्लुएन्स म्हणले जातात त्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय संगमाचे ठिकाण म्हणजे चांगदेव आहे आणि तालुका मुक्ताईनगर येथे आहे. जिल्हा कोणता, जळगाव. मग आता चांगदेव, जळगाव येथे तापी आणि पूर्णांचा संगम होतो. त्यानंतर नद्यांच्या काठावरील प्रमुख शहरे. आता शहरे विचारले जातात. आणि आता तापीवर कोणते कोणते, भुसावळ जे आहे ना, आता भुसावळ जंक्शन फेमस आहे. तापी नदीच्या काठावर शहर कोणतं, भुसावळ आहे. प्रकाश आहे. आता प्रकाशासुद्धा पाठ करावा लागणार तुम्हाला. याच्यावर प्रश्न जरी नाही आला तरीसुद्धा हे एक काय म्हणतात त्याला, एक इम्पॉर्टंट ठिकाण तिथलं. मग प्रकाशा किंवा भुसावळ हे कशावर आहे, तापीवर आहे. प्रकाशा, आता तापी तुम्ही त्या अँगलने कसं लक्षात ठेवू शकता, ताप आहे, प्रकाश आहे, म्हणजे ताप म्हणजे गरम आहे ना, प्रकाश आहे. किंवा भुसावळ आहे, तसं पण जाळतो आपण भुशाला. जे गावात राहतात त्यांना माहिती भुसा म्हणजे काय, तर मग भुसाला जाळतो, ताप वगैरे आपण काय करू शकतो, किंवा मग हीट वगैरे भेटते आपल्याला भुशापासून. मग तसं पाठ करा. मी तसंच पाठ केलं आहे, प्रकाश, भुसा आणि तापी. मग काय होतं की कन्फ्यूज कशात होतं की तापी की नर्मदा आहे, मग हे मला पण कळत नाही कधी कधी. मग असं पाठ जर केलं ना, तर मग काय होतं की पेपरमध्ये ऑलरेडी आपल्याकडे 1 तास आहे. कंबाईनवाल्यांसाठी 1 तास आहे, राज्यसेवावाल्यांसाठी थोडा वेळ भेटतो, आपण विचार करू शकतो, मग त्यानंतर उत्तर येतं बरोबर. परंतु ज्यावेळेस 1 तास असतो त्यावेळेस काय होतं की तुम्हाला काही अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सोडणं आहे, किंवा त्याच्यापेक्षा कमीसुद्धा म्हटलं तरीसुद्धा चालतं आहे. 1 लाईनर क्वेश्चन तर तुम्ही काही सेकंदामध्ये सुटले पाहिजे ते. मग त्यासाठी तुम्हाला ह्या ट्रिक्स वगैरे कामं येतात. मग कन्फ्यूज तुम्ही त्या पिरियडमध्ये होणार नाही. गिरणेवर कोणते शहर आहे, जळगाव. पाठ करायचं. गिरणेवर कोणते, जळगाव आहे, भडगाव आहे आणि मालेगाव आहे. आता सगळे गाववाले कोणते, गिरणेवर या, असं मी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता. जळगाव, भडगाव, मालेगाव, गिरणेवर, म्हणजे याच्यामध्ये ग आहे आणि याच्यामध्ये गाव. आता हे सगळे वरचे गाव कन्फ्यूज. आपण तर असं पण कोणत्याच्यात होणार आहे, हे फक्त आणि फक्त जळगावच्या जळगावमधले जे काही ठिकाणे आपण त्यामध्येच कन्फ्यूज होणार आहे, बाकीच्यामध्ये होणार नाही. तिथले संभाजीनगरमधले एखादं ठिकाण टाकलं तर तसं तुम्हाला कळून जातं की ते वेगळ्या नदीवर असू शकतं. मग इथं गाव फक्त कोणते हे जळगावमध्येच आहे, जळगाव, भडगाव आणि मालेगाव. मग गिरणा नदीच्या काठावर शहर आहे जळगाव, भडगाव, मालेगाव. आणि गिरणेचा उगम विचारला होता, तो उगम आहे केम शिखरावर आहे. एवढं बारीक पाठ केलं जात नाही काही नाही, परंतु हा उगम विचारलेला आहे. कुठं, केम शिखर येथे गिरणेचा उगम होतो. आता नद्याकाठचे आणखीन काही शहर बघायचे आपल्याला. कोणते त्यामध्ये, एक म्हणजे धुळे. आता धूळ पांझरा किंवा पसरा असं लक्षात ठेवलं तुम्ही. धूळ पांझरा 3-4 वेळेस आलेलं आहे क्वेश्चन, पाठाचं करायचं तो. धूळ पांझरा म्हणजे काय, पांझरा नदी म्हटलं तर धुळे हे जे शहर आहे पांझरा नदीवर आहे.
आणि मोरणेवर कोणतं आहे? अकोला. मग मी अकेला मोर म्हणून पाठ केलं तर अकेला मोर. तुम्ही पण तसं लक्षात ठेवू शकतात. अकेला मोर म्हणजे काय? मोरणेवर आहे. अरुणावतीवर शिरपूर आहे. याला प्रायोरिटी कमी देऊ आपण. तितूर काय? चाळीसगाव हे तितूर नदीवर आहे. हे पाठ करायचं रिझन असं आहे की चाळीसगाव हे थोडं फेमस आहे आणि आयोगाने PYQमध्ये 2-4 वेळेस चाळीसगावचा उल्लेख केलेला आहे. मग असं पण होऊ शकतं की ते भविष्यामध्ये त्याची हे पण येऊ शकतं की चाळीसगाव कोणत्या नदीवर आहे? तर मग हे कोणत्या? तितूर नदीवर आहे. आता इथं 40, इथं 3 ती, मग काय आहे की त्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकतात. आकडा आहे त्यामध्ये. आता नदीवर कोणते कोणते धरण आहे ते बघायचं. तापी नदीवर कोणते धरण आहे? हतनुरे त्याला म्हणतात, मुक्ताई सागर आणि हे जळगावमध्ये आहे. तापीवर 2 धरणं, एक म्हणजे काय? उकाई धरण आहे. आता हे पाठ कसं करायचं? तापीवर आहे ना, ताप आपण ऑलरेडी सांगितलं की ताप. मग आता उकाई म्हणजे उकडतंय खूप, ताप आहे म्हणजे उकडतंय खूप, मग त्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवा. आणि हतनूर म्हणलं ना तर मी याला लक्षात ठेवलं की हॉटनूर. आता हॉट म्हणजे ताप आहे ना ॲक्च्युली, परत एकदा. तर मग हतनूर धरण, मुक्ताई सागर. मग आता तुम्ही त्या अँगलने पाठ करा फक्त. आता हे कसं पाठ करायचं मुक्ताई सागर, तर ते तुम्ही ठरवा. मुक्ताई सागर हे असंच पाठ झालं आहे, हॉटनूर किंवा मग मुक्ताई सागर तिथं. आणि हॉट म्हणजे ताप आहे, मग तापी असं लक्षात ठेवू. आणि उकाई म्हणजे उकडते म्हणजे तापीवरच आहे. आणि असंच पाठ करा आणि क्वेश्चन तुमचे बरोबर येऊन जातील. गिरणीवर कोणते कोणते धरणं आहे? दहिगावे, जामदे. आता हे नाशिकमध्ये आहे. गिरणीवर दहिगावे, जामदे आणि आणखीन एक आहे चनकापूर. आता नाशिकमध्येच हे सुद्धा दहिगाव, जामदे, चनकापूर हे कुठे? गिरणा नदी काठावर आहे धरणं. त्यानंतर पांझरामध्ये काय? आता धुळे जे शहर आहे पांझरा नदी काठी होते, आपण ऑलरेडी बघितलं आहे. धरण बघायचं म्हटलं तर सय्यदनगर धरण आहे पांझरावर. हे पाठ करू आपण. नावसुद्धा कसं थोडं वेगळं नाव आहे. तर मग काय होऊ शकतं की पेपर सेटरचं या नावाकडं लक्ष जाऊ शकतं आणि डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की सय्यदनगर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते पांझरा नदीवर आहे आणि ते धुळ्यामध्ये आहे. बुराई म्हटलं ना तर पोफर धरण आहे, ठीक आहे, याला प्रायोरिटी कमी देऊ. सुसरी जे धरण आहे ते गोमतीवर आहे, यालासुद्धा आपण थोडी प्रायोरिटी कमी देऊ. सय्यदनगर पाठ करू आणि बाकीचं पाठ जर झालं तर हे पाठ करू. असं नाही की मी ज्यावेळेस म्हणतो प्रायोरिटी कमी द्यायची आणि त्याचे प्रश्न विचारले जाणार नाही काही नाही. परंतु तुमचा अभ्यास, तुमची लेवल किती आहे हे डिपेंड करतं. मी शक्यतो असे जे धरणं आहे बारकाली मी पाठ करत नाही काही नाही. आणि पाठ न करता सुद्धा माझ्या पोस्ट निघलेल्या आहे 4-5. तर मग मला नाही वाटत की मी आणखीन यांना पाठ करण्यामध्ये वेळ वाया घालेन. त्याचा वेळ मी पॉलिटीमध्ये, इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग आहे माझं थोडंसं, तर मग इकॉनॉमिक्समध्ये, पॉलिटीमध्ये किंवा मग जॉग्राफीमध्ये सुद्धा अदर ठिकाणी मी तो वेळ वाचवतो किंवा मग ती एनर्जी खर्च करतो मी माझी इथं खर्च करण्यापेक्षा. कारण की याच्यावर काय होतं की एक वन्स इन अ ब्लू मून क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर आता गोदावरी नदी आपण बघू. गोदावरी थोडी मोठी नदी आहे आणि यामुळं थोडं लेक्चर कदाचित थोडं मोठंसुद्धा होऊ शकतं. गोदावरी आता उगमस्थान जर बघितलं गोदावरीचं तर ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर येते. ब्रह्मगिरी हे पाठ करावं लागेल आपल्याला. याच्यावर प्रश्न आला आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येते. ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरीचा उगम होतो. आणि दक्षिणेत जर बघितलं ना तर कावेरी नदीचा उगमसुद्धा ब्रह्मगिरी पर्वतरांगेवरच होतो. आणि त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. इथं मी हायलाईट नाही केलं, परंतु कावेरीवर भारताच्या भूगोलमध्ये क्वेश्चन आला आहे आणि मला असं वाटतं की भारतावर आला काय आपल्याकडे आला काय क्वेश्चन आपल्याला तो पाठ करावा लागेल सध्या तरी. महाराष्ट्रातली एकूण लांबी किती आहे? 668. आणि ऑलरेडी सांगितलं 49.5% जे क्षेत्रफळ आहे तर ते गोदावरीने व्यापलेलं आहे महाराष्ट्राचं. आणि लांबी किती आहे? 668. भारतातली एकूण लांबी किती? 1465. 1465वर क्वेश्चन नाही आहे, पण तुम्ही पाठ करा. 1 4 5 6 असं 1465 आहे. आणि महाराष्ट्रातली लांबी किती? 668. तर 668वर प्रश्न आला आहे. आणि मला वाटतं 1465वर सुद्धा प्रश्न आला आहे काय करून. मी येल्लोने हायलाईट केलं कारण की येल्लो कलर दिसत नाही काय, त्याचा हिरवा कलर तयार होतो. आंतरराज्य प्रवाह कसा आहे? गोदावरी आणि मांजरा या नद्या महाराष्ट्रातून परराज्यात जातात आणि पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करतात. तापी म्हणा, गोदावरी म्हणा, मांजरा म्हणा काय करतात? महाराष्ट्रातून बाहेर जातात, परत महाराष्ट्रात येतात. फक्त यांचं म्हणजे यांचं कसं असतं की गोदावरी मांजरेचं की यांचा उगमसुद्धा महाराष्ट्रात झाला आहे. तापीचा उगम महाराष्ट्रात झालेला नाही आहे. त्यामुळे क्वेश्चन कोणत्या अँगलने तुम्ही विचार करायचा. म्हणजे क्वेश्चन असा जर विचारला की खालीलपैकी कोणत्या नद्या महाराष्ट्रात उगम पाहून बाहेरच्या राज्यात जातात आणि परत महाराष्ट्रात येतात, तर मग त्या नद्या जर म्हटलं तर मग गोदावरी आणि मांजराची. परंतु क्वेश्चन जर असं विचारलं तर कोणत्या नद्या महाराष्ट्रातून 2दा जातात, तर मग गोदावरी पण जाते, मांजरा जाते आणि तापीसुद्धा जाते. आता गोदावरी नदी च्या उत्तरेकडून जर बघितलं म्हणजे डाव्या तीराने, आता गोदावरी नदी अशी वाहते. मग आता डाव्या तीराने कोणत्या कोणत्या येतात? कादवा, शिवना,
दुधना किंवा त्याला दक्षिण पूर्णा म्हटलं जातं, प्राणहिता. आता बऱ्याच जणांना प्रश्न कसा पडतो की सर ते पूर्णा नदी तापीची उपनदी ना, जर तुम्हाला पूर्णा नदी जर म्हणलं तर तुम्ही तापीच मारायचं आहे, त्यावेळेस गोदावरी नाही म्हणायचं. आणि गोदावरीची नदी जर म्हटलं तर तीसुद्धा पूर्ण आहे. बऱ्याच वेळेस दक्षिण पूर्णेलाच पूर्णासुद्धा म्हटलं जातं, परंतु आपल्याला पेपरमध्ये क्लिअर कट दक्षिण पूर्णा पाहिजे किंवा दुधना असं लिहिलेलं पाहिजे. दुधनावर 2 का 3 वेळा प्रश्न आला आहे, दुधनेवर ऑलरेडी प्रश्न आला आहे, त्यामुळे ते तर तुमच्या पाठाच व्हायला पाहिजे. आणि प्राणहिता पुढची एक नदी आहे, शिवना, दुधना, प्राणहिता, कादवा. आता शिवना जे आहे ना त्याचा उगम अजिंठा डोंगर रांगामध्ये होतो. याच्यावर प्रश्न विचारला होता की अजिंठा डोंगर रांगेमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो, तर शिवना. एक तर किंवा मला वाटतं की याच्यावर जोड्या लावायचा प्रश्नसुद्धा आलेला आहे वाटतं. एक तर PYQमध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये कुठेतरी सोडलेला आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु PYQ तर तो आहेच, पण टेस्ट सिरीजमध्ये कदाचित जोड्यालावर आला असेल. मग आता दुधना, शिवना, कादवा, कादवासुद्धा पाठ करायचं, प्राणहितासुद्धा पाठ करायचं. या चारी पाठ करायच्या. गोदावरीची गोदावरी नदीच्या आपल्याला सर्वच्या सर्व उपनद्या पाठ करायच्या आहे, ती खूप इम्पॉर्टंट नदी आहे. आता गोदावरीची आणखीन एक उपनदी आहे आसना उपनदी. आता मी याला सर्च करायचा प्रयत्न केलेला आहे की मला एक्झॅक्ट कळलेलं नाही आसना उपनदी नेमकं कोणत्या साईडने येते. त्यामुळे मी त्याला तिथे फक्त लिहून ठेवलं आहे PYQ म्हणून, आसना उपनदी. मी मग सर्च केलं बऱ्याच ठिकाणी, पण ते काही इंटरनेटवर मला सापडलेलं नाही आहे. लांबीनुसार क्रम जर बघितला तर एकदा लांबीनुसार क्रम विचारला होता. मांजरेची लांबी किती आहे, 724. तुम्हाला ऑलरेडी मी ज्यावेळेस म्हणलो ना की तापीची लांबी 724 किलोमीटर आहे, तर त्याच वेळेस मी म्हणलो तुम्हाला की मांजरेची लांबीसुद्धा काय 724, हे काय 24/7 असं म्हणू शकतो त्याला, 724. मग त्यांनी क्रम विचारला होता सगळ्यात जास्त लांब कोणती आहे. मग त्यामध्ये काय क्रमामध्ये मांजरा सगळ्यात जास्त लांब होती, त्यानंतर वर्धा आणि नंतर प्रवरा. तुम्हाला एक्झॅक्ट पाठांतराची गरज नाही तिथं की कोणती नदी जास्त लांब आहे. मांजराची उपनदी ही खूप लांब आहे गोदावरीच्या बाबतीत जर विचार केला तर. म्हणजे गोदावरीची उपनदी असूनसुद्धा 724 किलोमीटर म्हणजे जास्त लांबी आहे, म्हणून त्याची लांबी शक्यतो सगळेच पोरं पाठ करतात. आणि मी सुद्धा ऑलरेडी पाठ करून गेलेलो होतो त्याची लांबी. मग मला एवढं माहिती आहे की ही जास्त लांब आहे. याने 2 ऑप्शन कटत होते. आणि वर्धा आणि प्रवरेमध्ये जर विचार जर केला तर वर्धा ही दक्षिणेकडे वाहते आणि विदर्भामध्ये मोठा भाग हा वर्धेने व्यापलेला आहे, म्हणून मला असं वाटतं की वर्धा 2 नंबरला आहे आणि प्रवरा खूप कमी लांबी आहे. मग त्या अँगलने तुमचं बरोबर येईल उत्तर. थोडा विचार जर केला ना तर उत्तर तुमचे बरोबर येतात तिथं, आणि जास्त काही ते रॉकेट सायन्स नाही आहे. आता दक्षिणेकडून कोणत्या, दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा या नद्या गोदावरीला दक्षिणेकडून मिळलेल्या दिसतात. कोणत्या कोणत्या नद्या आहेत, दारणा आहे, प्रवरा आहे, सिंदफणा, मांजरा, एवढ्या नद्या आहे. आता प्रवरेवर क्वेश्चन आलेला आहे म्हणून ती पाठ करायची आपल्याला. प्रवरा, सिंदफणा काय, सिंदफणा माजलगाव हे जे ना हे सिंदफणेवर बसलेले आहे. मग प्रवरा आणि सिंदफणा आणि मांजरा यांच्या तिन्हीवर क्वेश्चन आलेला आहे. आणि तसंसुद्धा काय प्रवरेवर ऑलरेडी आपल्याला क्रमाच्या अँगलने किंवा लांबीच्या अँगलने क्वेश्चन आलेला आहे. तरीसुद्धा मी असं म्हणेन की प्रवरेची लांबी आपल्याला पाठ करायची नाही आहे. पाठ करायची म्हणजे मांजरेचीच पाठ करायची. वर्धेची 450 आहे, पण तरीसुद्धा वर्धेला प्रायोरिटी नका देऊ, मांजरा नदीला प्रायोरिटी द्यायची आहे. मग मांजरेची लांबी ऑलरेडी विचारलेली आहे 724 किलोमीटर. आणि मांजरेची उपनद्या कोणते आहे, तावरजा, तेरणा, गिरणा आणि कारंजा. याच्यामध्ये तेरणा आणि कारंजावर क्वेश्चन विचारलेला आहे. काय मांजरा जे आहे ना, मांजरला काय तर तेरणा म्हणजे तव्यावरचं तेल, घी आणि कारंजा आवडतात असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. म्हणजे तव्यावरचं म्हणजे तावरजा, मांजरला काय आवडतं, तव्यावरचं तेल, घी आणि कारंजा आवडतात. म्हणजे तावरजा, तेल म्हणजे तेरणा, घी म्हणजे काय गिरणा, आणि कारंजा आवडतात म्हणजे काय कारंजा. मग मांजरेला तव्यावरचं तेल, घी, कारंजा आवडतात. मार्ग जर बघितला ना तर मांजरा नदीचा मार्ग जो आहे ना तर तो महाराष्ट्रात जातो, नंतर कर्नाटक जातो, तेलंगणा जातो, परत एकदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रात बाहेर जो महाराष्ट्रात वापस येतो एवढं लक्षात ठेवायचं फक्त. मला नाही वाटत बाकी जास्त गरज असे राज्य पाठ केली तरी नाही केली तरी चालतं आहे. मग बालाघाट पठारावरून वाहणारी नदी कोणती, मांजरा आहे, असा एक PYQ आला होता. आणि बालाघाट पठारसुद्धा मांजरा ज्या साईडला आहे त्या साईडला आहे. मग त्यामुळे तुमचं उत्तर हे बरोबर येईल. आणि आणखी एक लक्षात ठेवा की जर एखाद्या आयोगाने जर विचारलं की कोणती नदी XYZ पठारामधून जाते, तर ते काय करते की त्या पठारापासून जाणारे जे ना आजूबाजू जाणारे फक्त एकच नदी घेते, बाकीच्या 3 नद्या ज्या असतात ते एकदम रँडम असतात, लांबच्या असतात. त्या पठाराचा त्याचा काही संबंध नसतो, म्हणजे एकदम लांबचा असतात. म्हणजे असं नाही होणार की मांजरा दिली आणि त्यानंतर गोदावरी पण देऊन टाकली किंवा मग सिंदफणा पण दिली, असं शक्यतो नाही करणार ते. मग त्यावेळेस काय करते ते की आता मग बालाघाट पठार आहे, मग तापी देऊन टाकते, नर्मदा देते. काय झालं की ते लांबच्या नदी आहे, मग एवढं तर आपल्याला कळून जातं.
ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता आपल्याला कॉन्फ्लुएन्सेस म्हणजे संगमस्थानी बघायचे आहे. संगम कसा होतो? गोदावरी आणि कादवाचा संगम जो आहे तर नांदूर मधमेश्वर येथे होतो. आता नांदूर मधमेश्वर जे आहे तर त्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जातं. मग गोदावरी आणि कादवा जे आहे त्याचा संगम होतो नांदूर मधमेश्वर नाशिक येथे. गोदावरी आणि प्राणहितेचा असं कुठं? नगरम येथे होतो, सिरोंचा. गोदावरी प्राणिता सिरोंचा येथे होतो. आता इथे ॲक्च्युली याला गडचिरोली इथं पाहिजे जिल्हा आणि हे सिरोंचा या साईडला पाहिजे. मग आता गोदावरी प्राणिता सिरोंचा याला मी GPS म्हणून पाठ केलं आहे. जी म्हणजे गोदावरी, पी म्हणजे प्राणिता आणि एस म्हणजे काय? सिरोंचा. मग तुम्ही सुद्धा तसं पाठ करू शकता. GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नाही येते, तर गोदावरी प्राणिता सिरोंचा आहे. आता गोदावरी आणि इंद्रावती आहे तर त्यांचा संगम कुठं होतो? सोमनूर येत होतो, गडचिरोलीमध्येच. आता इंद्रायणी जी आहे ना तर ती छत्तीसगडच्या साईडने येते आपल्याकडं आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बाउंड्रीवर इंद्रावती मिळालेली दिसते. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर तुम्हाला इंद्रावती जर विचारलं तर ती गोदावरी आहे, गोदावरी. आणि जर तुम्हाला इंद्रायणी जर विचारलं तर ही भीमा नदीची उपनदी आहे. मग आता याच्यामध्ये काय? भीमाची उपनदी जर म्हटलं तर इंद्रायणी आणि गोदावरीची उपनदी जर विचारलं तर इंद्रावती. मग प्रवरा आणि मुळा हे जे यांचा संगम आहे पाचेगाव येत होतो अहिल्यानगर येथे. इथं अहिल्यानगर करा, अहिल्यानगर येथे, अहिल्यानगर. आणि गोदावरी आणि प्रवरेचा संगम कुठं? टोके, अहिल्यानगर येथे. याला प्रायोरिटी नाही दिली तरी चालतंय, परंतु याला प्रायोरिटी देऊ आपण. गोदावरी आणि प्रवरेचा संगम कुठं होतो? टोके, अहमदनगर किंवा अहिल्यानगर येथे होतो. गोदावरी आणि कादवा ज्या नद्या आहे त्याच्या संगम जे नांदूर मधमेश्वर येत होतो आणि हे नांदूर मधमेश्वरचं काय म्हणतात त्याला एक प्रकारे म्हणजे एक चित्र काढलेलं आहे. तसे हे यांनी काढलेले आहे, आपलं जेवण्याने काढलेलं आहे चित्र. परंतु अशी काहीतरी सिनरी आपल्याला नांदूर मधमेश्वरमध्ये दिसते, म्हणून त्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जातं. तर मग कधी व्हिजिट देऊन या तुम्ही. मी फक्त त्याला इंटरनेटवर बघितलेलं आहे, माझी पण इच्छा आहे व्हिजिट द्यायची. असो, आता मेजर सिटीज बघायच्या आपल्याला. प्रवरा नदीवर कोणता शहर आहे तर नेवासा आणि संगमनेर. संगमनेरवर प्रश्न आहे, पण नेवासावर आलेला नाही आहे. मग प्रवरा नदी जर म्हटलं तर नेवासा आणि संगमनेर दोन लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रवरेवर कोणते? नेवासा, संगमनेर. सिंदफणा जर म्हटलं तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं माजलगाववर म्हणजे काही वेळापूर्वी सांगितलं. सिंदफणा जर म्हटलं तर माजलगाव हे शहर त्यावर आहे. मग हे कसं पाठ करू शकतात? फणा किंवा फन जर म्हटलं तर मग आपण म्हणतो ना की फन कोण करतं जास्त? हे माजलेलीच करतात. मग फन करतात ते, मजा करतात. ह्या अँगलने लक्षात ठेवू शकता तुम्ही. बिंदुसरा जर म्हटलं तर मी बिंदुसराला कसं पाठ करतो? मी ॲक्च्युली त्याला बिंडुसरा म्हणून पाठ करतो. मग ॲक्च्युली मला एवढं कळतं की बीड येते त्या. बिंदुसरा म्हणजे बीड. मग आता बिंदुसरा जर म्हटलं तर बीड नदी आहे, सॉरी बीड शहर आहे बिंदुसरावर. आणि बिंदुसरा जी आहे ही सिंदफणेची उपनदी, एवढं लक्षात ठेवायचं. सिंदफणा नदीवर माजलगाव आहे आणि सिंदफणेची उपनदी बिंदुसरा आहे आणि बीड त्यावर वसलेलं आहे. मांजरेवर कोणते? लातूर आणि कळंब. यातलं कळंब पाठ नाही झालं तरी चालतं आहे, परंतु लातूर जे आहे ना तर ते पाठ करावं लागेल आपला. मांजरा नदीवर आहे. आता गोदावरीवर कोणते सिटीज आहे? पहिली गोष्ट तर त्र्यंबक आहे, नाशिक आहे, पैठण आहे, प्रतिष्ठान. त्यानंतर गंगाखेडवर प्रश्न आलेला आहे. परभणीमध्ये आहे गंगाखेड, तर गंगाखेडसुद्धा आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. नांदेड, धर्माबाद वगैरे आहे. ठीक आहे, गंगाखेड पहिले प्रायोरिटी पाठ करायचं. तसं हे सोपं आहे. नाशिक, पैठण, नांदेड, धर्माबाद, गंगाखेड हे थोडे सोपे आहे. अवघड आहे इथे, म्हणजे इथे कळत नाही काही नाही. परंतु परत एकदा फन म्हणलं तर माजलेले, माजलगाव असं म्हणून आपल्याला फक्त हे ॲक्च्युली ट्रिक्ससाठी पाठ करायचं आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे आपलं काही इंटेन्शन नाही आहे. मग फन जर म्हटलं की आहे माज म्हणू शकतो आपण त्याला. आणि बिंदुसरा जर म्हटलं तर काय? बीड आहे. मांजरा नदीवर लातूर आहे आणि प्रवरीवर नेवासा आणि संगमनेर आहे. आता काही धरणं आहे मुख्य. मग आता गंगापूर धरण कशावर आहे? गंगापूर म्हटलं तर गंगा नदीवरच धरण येते. मग आता गंगा नदीवर गंगापूर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी कुठं? छत्रपती संभाजीनगर इथे आहे. इथे छत्रपती संभाजीनगर करा. विष्णुपुरी डॅम जो आहे तर तो नांदेडमध्ये आहे. आता विष्णू आणि शंकर असं मी लक्षात ठेवलं होतं. मग विष्णुपुरी डॅमचं जे काही सागरचं नाव आहे मग त्याला म्हणतात शंकर सागर. मग जलाशयाचं नाव काय? शंकर सागर. कोणत्या जलाशयाचं आहे? विष्णुपुरीचं आहे. मग हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. एका साईडला तुम्हाला डॅम्स किंवा धरणं दिली जातील आणि दुसऱ्या साईडला जलाशयांची नावं देतील आणि मग ते लावा त्याच्या जोड्या. मग काय? गंगापूर
याला काही असं जलाशयाचं नाव नाही, परंतु जायकवाडीला आहे नाथसागर. मग हे सुद्धा पाठ करायचं, कारण का जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण येते आणि पैठणला काय म्हणलं जातं की नाथांची नगरी. नाथांची नगरी म्हणजे सातवहन राजाची राजधानी होतीच ती, परंतु संत एकनाथ महाराज जे आहेत तर त्यांचं कार्यसुद्धा काय पैठणमध्ये चांगलं आहे, म्हणून त्याला नाथांची नगरी म्हटलं जातं आणि म्हणून त्या सागराचं नाव नाथसागर पडलेलं आहे. बाबळी बंधारा नांदेडमध्ये आहे. वरचे 3 पाठ करू, खालचं पाठ नाही केलं तरी चालते. आता काही उपनद्यांवरचे जलसिंचन प्रकल्प बघायचे आणि तुम्हाला आधी सांगितलं की गोदावरी जी नदी आहे तर त्याच्या उपनद्या आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण की ती जास्त इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता कादवा जर बघितलं तर नांदूर मधमेश्वर धरण आहे आणि कादवा नदीवर ऑलरेडी आपण बघितलं तर नांदूर मधमेश्वर हे ठिकाणसुद्धा काय हे कादवा नदीवरच आहे, त्यामुळे हे सोपं पडेल तुम्हाला पाठांतराला. आणि आता सिद्धेश्वर आणि एलदरी ह्या दक्षिण पूर्णेवर आहेत. मग मी कसं पाठ केलं आहे, पूर्ण वेळ किंवा येळ पण म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी गावठी भाषेमध्ये पूर्ण वेळ सिद्ध असं पाठ केलं आहे. आता पूर्ण वेळ सिद्ध मला एवढं माहिती आहे की ही पूर्ण जी आहे ना ही तापीची नदी उपनदी नाही आहे, तर एवढं तर मला माहिती आहे. मग तुम्ही तेवढं लक्षात ठेवा, ही दक्षिण पूर्ण आहे ॲक्च्युली. मग पूर्ण वेळ सिद्ध म्हणजे वेळ म्हणजे काय, हे वेलदरी किंवा मग एलदरी असं लक्षात ठेवू शकता आणि सिद्ध म्हणजे सिद्धेश्वर. आणि फक्त फरक एवढा आहे की दोन्ही जे धरणं आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. सिद्धेश्वर धरण कुठे हिंगोलीमध्ये आहे आणि एलदरी परभणीमध्ये आहे. आता ह्या जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहेत त्यांना असं बायफर्केशन करायची गरज पडणार नाही, त्यांना पाठ होऊन जाईल. परंतु जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये त्यांना कळणार नाही कदाचित. तर मग काय सिद्धेश्वरमध्ये आणि हिंगोलीमध्ये आहे बघा सिद्धेश्वर. मग तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकता त्याला, SIDDHESHWAR सिद्धेश्वरमध्ये काय आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा आहे. मग एलदरी परभणी तुम्ही नंतर मग वरचं जर पाठ जर झालं तर खालचं आपोआप पाठ होऊन जाईल. आता एक प्रश्न रॅन्डम विचारला त्यांनी, प्रवरा आणि कुकडी नदी यांच्या मधात कोणती डोंगर रांगे, तर हरिश्चंद्र डोंगर रांगे यांच्या मधात आपण हे बघायचा प्रयत्न करू. शक्यतो काय करतो की आपण असं पाठ करत नाही काही कोणती डोंगर रांगे, परंतु एवढं जर तुम्हाला माहीत असेल ते प्रवरा कशाची उपनदी आहे, गोदावरीची. मग आपण एक क्रम बघितला होता, वी न सा ता माळा गो भीम कृ, म्हणजे वी म्हणजे विंध्य पर्वतरांग, त्यानंतर नर्मदा नदी वाहते आणि त्याच्यानंतर इथे सातपुडा पर्वतरांग, नंतर इथे तापी नदी वाहते, त्याच्यानंतर सातमाळा पर्वतरांग येते, त्यानंतर गोदावरी नदी वाहते, त्यानंतर हरिश्चंद्र वालाघाट येते, नंतर भीमा नदी वाहते, मग नंतर शंभू महादेव डोंगररांग येते आणि नंतर कृष्णा नदी वाहते. आता वी न सातामाळा गो भीम कृ. आता एवढं जर तुम्हाला माहिती असेल ना की आता गोदावरी आणि त्याच्यामध्ये आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे आणि प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे, याचा अर्थ ती हरिश्चंद्रची उत्तर येतच राहील. मग त्या अँगलने तुमचा हा प्रश्न बरोबर येईल. मग प्रवरा नदीच्या आणि कुकडी नदीच्या मधात हरिश्चंद्र डोंगररांग आहे. आता प्रवरा नदी जी आहे ना ही हरिश्चंद्राच्या उत्तरेस स्थित आहे, म्हणजे हे तर विचारलंच आणि हे पण विचारलं, असं 2 वेळा प्रश्न आला आहे, म्हणून तो नंतर आपला बरोबरच यायला पाहिजे. डॅम कोणते डॅम त्याच्यावर भंडारदरा किंवा विल्सन डॅम म्हटलं जातं. तर विल्सन डॅम भंडारदरा धरण एकच आहे बरं का दोन्हीसुद्धा. आणि आता रिसेंटली त्याचं नाव चेंज झालं आहे, त्याला नाव दिलं आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय. हे पाठ करा, याला करंटमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. राघोजी भांगरे डॅम कुठे असं विचारलं ना तर मग त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते काय प्रवरा नदीवर आहे. त्यालाच भंडारदरा किंवा विल्सन डॅमसुद्धा म्हटलं जातं. हे त्याचे जुने नावं, सध्याचं नाव काय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय. दुसरं धरण कोणतं आहे प्रवरेवर, घाटघर धरण आहे. आता यावर प्रश्न विचारलेला आहे. विल्सन डॅमवर आणखीन एक प्रश्न विचारला, परंतु घाटघरवर विचारलेला आहे. आणि ही दोन्ही धरणं कुठं अहिल्यानगर येथे आहे. आता पैनगंगा नदी आहे. आता पैनगंगेचा उगम कुठं होतो, अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो पैनगंगेचा, किंवा मग बुलढाणा रांग जर म्हटलं तरी सुद्धा चालते, कारण की जी अजिंठा डोंगर रांगे तर हे जर बघितलं तर हे जर छत्रपती संभाजीनगर असेल तर ह्या साईडला काय होतं की अजिंठा डोंगर रांग जर असेल ना तर मग या साईडला बुलढाणा आहे बघा. मग त्यामुळे बुलढाणा रांग आणि अजिंठा डोंगर रांग काय हे जवळचे, तुम्हाला हे पण दिलं जाऊ शकतं किंवा हे पण दिलं जाऊ शकतं. हे दोन्हीसुद्धा बरोबर आहे. अजिंठा डोंगर रांग ही थोडी मोठी किंवा मेन डोंगर रांग आहे, ही थोडी छोटी किंवा लहान डोंगर रांग आहे. मग आता लांबी किती आहे, 676 किलोमीटर आहे.
याला प्रायोरिटी खूप कमी देऊ आपण. सध्या मला नाही वाटते तेवढं पाठ करायची गरज पडेल याची. प्रवाहाची दिशा कशी असते याची पैनगंगेची म्हणलं प्रवाहाची दिशा गोदावरीसारखीच पूर्व वाहिनी. सहस्रकुंड धबधबा आहे नांदेडमध्ये. हे आपल्याला पाठ करू आपण. नांदेडमध्ये कोणता धबधबा आहे? सहस्रकुंड हे पैनगंगेवर आहे. मग हा सहस्रकुंड धबधबा डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो नांदेडमध्ये आहे. पैनगंगेचे काही उपनद्या आहे, तर मग त्याच्यामध्ये कोणती? अरुणावती, वाघाडी, खुनी आणि विदर्भा. तर ह्या ज्या आहे ना ह्या उत्तरेकडे येऊन मिळतात. अरुणावती, वाघाडी, खुनी आणि विदर्भा. आणि डाव्या बाजूने जर बघितलं तर डाव्या बाजूने फक्त कयाधू नदी येते. कयाधू हिंगोलीमध्ये आहे. आता याच्यावर PYQ आलेला आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की आता मी येल्लो कलर द्यायचा प्रयत्न केला, परंतु खालचा पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे त्यानुसार त्याला पिवळा कलर लागत नाही, म्हणून याला लाल कलर दिलेला आहे. मग याच्यावर PYQ आलेला आहे की पैनगंगे कयाधू ही जी उपनदी आहे ही कशाची उपनदी आहे, तर ही पैनगंगेची उपनदी आहे. आणि सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगेवर आहे नांदेडमध्ये. हे सुद्धा PYQ आहे, आपण ऑलरेडी वर बघितलं आहे. उपनद्या कोणत्या कोणत्या? अरुणावती, वाघाडी, खुनी आणि विदर्भा. म्हणजे काय? विदर्भात खुनी, अडाणी, वाघ अरुणाकडे आला असं पाठ केलं होतं. ॲक्च्युली अडाणसुद्धा आहे याच्यामध्ये. माझ्या ट्रिकमध्ये मी असं पाठ केलं होतं, खुनी, अडाणी, वाघ अरुणाकडे आला. म्हणजे विदर्भातील खुडी, अडाणी, वाघ अरुणाकडे आला. मग हे पैनगंगेची उपनदी असं मी पाठ केलं होतं. तर तुम्ही त्या अँगलने पाठ करू शकता त्याला. एवढं 4 केलं तरी चालतं आहे. अडाणची एवढी गरज नाही काही नाही. आणि कयाधू आपल्याला PYQच्या अँगलने पाठ करावं लागेल. वर्धा नदीचा उगम जर बघितला तर वर्धेचा उगम कुठं होतो? वर्धेचा उगम महादेव डोंगररांग मुलताईजवळ होतो. आता मुलताईजवळ तापीचा उगमसुद्धा होतो आणि वर्धेचा उगमसुद्धा होतो. मग आता तापी जर बघितली तर पश्चिमेकडे जाते आणि वर्धा जी आहे तर असा उगम पाहून ह्या साईडला वर्धा येते. आता हे इथं दाखवलं पण ॲक्च्युली ह्या साईडला येते. मग आता ही जी आहे ना तर काय म्हणू शकतो आपण त्याला? केंद्रत्यागी प्रणाली. केंद्रत्यागी प्रणाली आपण आता जे बघितलं तर ह्या ठिकाणी केंद्रत्यागी प्रणाली दिसते आपल्याला. म्हणजे काय? नद्या वेगवेगळ्या ठिकाणाला जातात. मग एक सेंटर सोडून किंवा सेंटरचा त्याग करून ते लांब लांब चाललेले आहे. उगम कुठे आहे वर्धेचा? महादेव डोंगररांग मुलताईजवळ उगम आहे. दिशा दक्षिण वाहिनी आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे. हे पाठ करायचं. आणि लांबी किती? 455 किलोमीटर आहे. 455वर क्वेश्चन आला आहे, तर तुम्ही 455 एक्झॅक्ट नका पाठ करू. त्याला 450च्या अँगलने पाठ करा. 450 किलोमीटर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं पाठ करता की 450 किलोमीटर, मग असं जर झालं की 451 किलोमीटर लिहून दिलं तरी त्याला काय करायचं? शक्यतो हा म्हणायचं. कारण की ह्या छोट्या ज्या नद्या आहे ना तर त्याला आपल्याला अपेक्षित नाही का आपण एक्झॅक्ट आकडा पाठ करायचा. तर आपल्याला काय आपण 450च्या अँगलने पाठ करायचा प्रयत्न करू. आपल्याला तेवढं अपेक्षित आहे आणि तेवढं पाठ होईल. एक्झॅक्ट आकडा पाठ करायला गेले तर मग झाला महाराष्ट्राचा भूगोल आपला होतो आहे आपला कंप्लीट. कधीच आपलं होणारच नाही काही नाही. आणि आपण पॉलिटीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स चुकून येऊ शकतो, कारण की आपली एनर्जी इकडे वेस्ट होईल. वर्धा नदीची उपनद्या जर बघितली ना PYQमध्ये नंद उपनदी ही वर्धेची आहे. मी नंद उपनदीला मी बऱ्याच शोधायचा प्रयत्न केलेला आहे कुठे आहे, परंतु नंद उपनदी मला तर नाही सापडली. कदाचित जे ह्या उपनदीच्या आजूबाजूला राहतात त्यांना पण माहीत नसणे ही नदी आहे इथं. त्यामुळे तुम्ही काय करा, फक्त PYQच्या अँगलने याला पाठ करायचा प्रयत्न करू शकता. वर्धा नदीची उपनद्या नंद उपनदी आहे. आणि पश्चिमेकडून किंवा उजव्या तीरावरून जर बघितलं तर त्या कोणत्या कोणत्या? आता उजव्या तीरावरून का बरं? की एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की बऱ्याच जणांना माहीत नसतं की उजवी साईड कोणती डावी साईड कोणती. जर नदी अशी जर चालली ना तर याचा अर्थ नदीचं काय हेड किंवा मुंडकं ह्या साईडला आहे. याचा अर्थ मुंडकं ह्या साईडला आहे म्हणजे उजवा भाग हा, डावा भाग हा आहे. जर नदी अशी जर चालली ना तर हेड ह्या साईडला आहे ना तर मग उजवा भाग हा राहील आणि डावा भाग हा राहील. मग त्यामुळे काय होतं की नदीच्या उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने कोणत्या नदी येऊन मिळतात हे जर तुम्हाला विचारलं तर मग त्या टायमाला तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. जिकडं नदी वाहत जाते तर तिकडं तिचं डोकं असतं आणि मग त्याच्या राईट साईडचा भाग उजवा असेल आणि लेफ्ट साईडचा भाग काय डावा असेल. आता राईट अँड लेफ्ट ते तर इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट करून दिलं मी. जास्त काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मोठी दिलेली नाही आहे. थोडी सिम्पल आहे. फक्त काय होतं की आहे सिम्पल, परंतु हे माहीत नसतं बऱ्याच जणांना. मग ते काय होऊ शकतं की ते कन्फ्यूज करू शकतात स्वतःनंच. मग आता पश्चिमेकडून किंवा याला उजव्या बाजूला आता इकडून जर येत असेल तरीसुद्धा काय झालं का आता ही नदी अशी वाहते, मग ह्या साईडला जर म्हटलं इकडून येणार नद्या मग ह्या उजव्या साईडला झाले, कारण की हिचा इकडचा भाग उजवा असतो आणि डावा भाग इकडचा आहे. कोणत्या कोणत्या उपनद्या आहे? विदर्भा, बेंबळा, निरगुडा आणि पैनगंगा. विदर्भा, बेंबळा, निरगुडा आणि पैनगंगा याच्यावर प्रश्न नाही आला. आणखी सॉरी विदर्भावर प्रश्न नाही आला, परंतु बेंबळा निरगुडेवर आला आहे ऑलरेडी. मग हे तिन्ही पाठ करायच्या. बेंबळा, निरगुडा, पैनगंगा. बेंबळा, निरगुडा, पैनगंगा कशाची उपनद्या आहे? ह्या वर्धेची उपनद्या आहे. आणि डाव्या बाजूने जर बघितलं तर वेण्णा, इरई आणि बोर हे आहे. वेण्णा, इरई आणि बोर ह्या नद्या आहे. बोरवर ऑलरेडी प्रश्न विचारला आहे. बोरवर मला वाटतं की 2
वेळा की 3 वेळा प्रश्न विचारलेला, मिनिमम 2 वेळा आहे बोर्डवर. मग हे काय होतं की 2 वेळा प्रश्न येऊन सुद्धा जर आपला जर थर्ड टाईम जर चुकत असेल तर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो रिझल्टमध्ये येण्यामध्ये. मग बोर उपनदी कशाची आहे? ही वर्धेची उपनदी आहे. आता वर्धा आणि वैनगंगा खोरे कोळशाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे असा एक प्रश्न आहे. परंतु याचे 2 प्रश्न आलेले. एक म्हणजे काय, त्यांनी विचारलं होतं की कोळशाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे आहे, आणि एकदा उत्तर वर्धा वैनगंगा आहे आणि दुसऱ्यांदा उत्तर त्यांनी वर्धा दिलेलं आहे. आता याला ठरवायचं ऑप्शननुसार. जर ऑप्शनमध्ये वर्धा वैनगंगा खोरं असेल तर मग काय होऊ शकतं की वर्धा आणि वैनगंगा दिलं कंबाईन तर ते बरोबर आहे. परंतु ते जर म्हटलं ना की वर्धा उपनदी आणि त्यानंतर वैनगंगा उपनदी, हे जे गोदावरीची उपनदी आहे, असे वेगवेगळे म्हणजे 1 नंबरला वर्धा दिलं, 2 नंबरला वैनगंगा दिलं, 3 नंबरला वेगळीच नदी दिली, 4 नंबरला एक रँडम वेगळी नदी दिली, तर त्यावेळेस तुम्ही वर्धा मारून यायचं. परंतु असं एक तिसरं जर ऑप्शन असेल म्हणजे 1 नंबरला वर्धा, त्याच्यानंतर 2 नंबरला वैनगंगा आणि 3 नंबरला दोन्ही ए अँड बी असं जर असेल म्हणजे 1 आणि 2, तर त्यावेळेस 3 नंबर मारायचं. म्हणजे हे तुम्ही कसं ठरवायचं? तुमच्या ऑप्शननुसार ठरवायचं आहे त्याला. जर की वर्धा आणि वैनगंगा जर वेगवेगळे ऑप्शन जर आले तर त्यावेळेस आपण काय करू त्याला वर्धाच मारू. परंतु ते जर म्हटले 1 आणि 2 बरोबर आहे तर त्यावेळेस वर्धा आणि वैनगंगाच मारून यायचे तुम्ही. त्यावेळेस दोन्हीसुद्धा घ्यायचे आहे. वैनगंगा नदीचा उगम कुठं होतो? शिवनीमध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये. एवढं लक्षात ठेवा, आपण मध्य प्रदेशमध्ये उगम होतो. याच्यावर PYQ आलेला आहे. परंतु फक्त पहिली प्रायोरिटी मध्य प्रदेश ठेवू आणि नंतर शिवनी वगैरे काय ते नंतर पाठ करायचा प्रयत्न करू. लेंथ शक्यतो पाठ न करू. अत्यंत महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे. ठीक आहे, काय मोठी इन्फॉर्मेशन नाही ती, थोडं सिंपल आहे ते. वैनगंगा नदीच्या उपनद्या जर म्हटलं ना तर मग मूले, कन्नाने, सुरे आणि नागे. आता मी मूल कान्हाची सुरेल बासरी असं म्हणून पाठ केलं. तर ॲक्च्युली बाव उपनदी पण आहे, परंतु एवढी मोठी तुम्ही पाठ नाही केलं तरी चालतं आहे, लोड ना घेऊ. मग मूल कान्हाची सुरेल बासरी म्हणजे काय? मूल म्हणजे मूल, कान्हा म्हणजे कन्हान, आणि सुरेल म्हणजे सूर, बासरी म्हणजे बावसुद्धा होती. परंतु मला वाटतं की ती पाठ न करू, ती गरज पण नाही केली. त्याचं नाव काहीतरी थोडं वेगळंच आहे वाटतं, आणि ती एवढी मोठी उपनदी नाही आहे. ह्या 3 पाठ करू, मूल, कन्हान, सूर. ह्या 3 म्हणजे कन्हांवर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे वैनगंगा. आणि पूर्वेकडून किंवा डाव्या तीरावरून कोणत्या येतात? गाढवी, खोब्रागडी, वाघ, पोटफोडी आणि एक आहे पेंचसुद्धा आहे. म्हणजे पेंचवरून वाघवर क्वेश्चन आलेला आहे. ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर त्या वैनगंगेच्या आहे. खोब्रागडी, वाघ, पेंच आणि पोटफोडी आणि गाढवी. आता वाघ काय करतो? पोट फोडतो कोणाचं? गाढवाचं, आणि नंतर खोबरे खातो. असं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला मी. मग वाघ, पोटफोडी, गाढवी आणि खोब्रागडी. वाघ कोणाचं पोट फोडतो? गाढवाचं, आणि खोबरे खायचा प्रयत्न करतो. हे वैनगंगेच्या उपनद्या आहेत. आता विदर्भातील नद्यांचे संगमस्थानी जर बघितलं, प्राणहिता नदीची निर्मिती जर बघितलं ना तर मग वर्धा नदी, वैनगंगा नदी या दोन्ही एकत्र येतात आणि तेव्हा प्राणहिता नदी तयार होते. वर्धा, वैनगंगा असं ऑप्शन असेल तर ते सुद्धा बरोबर आहे, आणि हे सुद्धा बरोबर आहे. वर्धा नदी, वैनगंगा नदी यांचा संगम होतो, आणि नंतर प्राणहिता नदी किंवा प्राणहिता नदी तयार होते, आणि नंतर प्राणहितासुद्धा गोदावरीला मिळते, ती गडचिरोलीमध्ये मिळते. आता ते GPS पाठ केलं तर आपण, मग गोदावरी, प्राणहिता आणि सिरोंच्यामध्ये मिळते, हे आपण ऑलरेडी बघितलं. GPSमध्ये काय S म्हणजे सिरोंचा होतं, P म्हणजे प्राणहिता होतं, G म्हणजे गोदावरी. त्यांचं कॉम्प्लिमेन्सेस किंवा संगमस्थान होते. आता पैनगंगा आणि वर्धेचा संगम कुठं होतो? वढा घोघस. हे पाठ करू. पैनगंगा आणि वर्धेचा संगम होतो वढा घोघस येथे आणि चंद्रपूरमध्ये. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडं फेमस ठिकाण आहे वढा घोघस. आणि त्याच्यानंतर वर्धा आणि वैनगंगेचा संगम कुठं होतो? चपराळा येथे होतो, गडचिरोलीमध्ये. वर्धा, वैनगंगेचा संगम चपराळामध्ये, गडचिरोलीमध्ये होतो. हे तिन्ही संगम पाठ करावं लागेल आपल्याला. याच्यावर ऑलरेडी प्रश्न आला आहे, परंतु याच्यावर आणखीन आलेलं नाही, परंतु येऊ शकतो. परत एकदा पाठ करावं लागेल आपल्याला. वर्धा वैनगंगा जर म्हटलं तर चपराळा, आणि पैनगंगा वर्धा जर म्हटलं तर घोघस वड्ढा आहे ते, किंवा वडा घोघस किंवा घोघस वड्ढा असं दोन्ही नावं वापरले जातात. त्याला काही प्रॉब्लेम नाही, मागं पुढं होऊ शकतं. तुमचं आडनाव आधी नंतर नाव असं घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नसतं तुम्हाला. तसंच यालासुद्धा आहे. विदर्भातील नद्यांच्या काठावरची शहरे. आता वर्धा नदीच्या काठावर कोणते कोणते शहर आहे? घुगुस आहे, घुगुस वड्डा ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, ती घुगुस, कौंडिन्यपूर आणि राजुरा. कौंडिन्यपूर पाठ नाही झालं तरी चालतं, घुगुस पाठ करू आपण. आणि राजुरा जी ही खान आहे, त्यामुळे राजुरासुद्धा पाठ करायचा प्रयत्न करू. पूस नदी जी आहे ना तर त्याच्यावर शहर आहे पुसद, थोडं सोपं हे. निरगुडेवर कोणतं? वणी आहे, तर हे लक्षात ठेवा. निरगुडे कोणते? वणी हे शहर आहे. वणीवर ऑलरेडी राज्यसेवा
24च्या प्रिलिम्सला प्रश्न आलेला होता. त्यामुळे आता निरगुडा लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे हा क्वेश्चन नव्हता, तो क्वेश्चन वेगळाच होता, परंतु वनी त्या ऑप्शनमध्ये होतं. म्हणजे वनी आयोगाला माहिती आहे. म्हणजे आपण आता निरगुडासुद्धा लक्षात ठेवू. आणि ऑलरेडी PYQ आहे, तर मग आपल्याला पाठच करायचं. मूल जर म्हणलं तर काय, चिमूर. चिमूर का छोकरा एक चॅनल आहे बघा यूट्यूबवर, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना बघितलं असेल एक. तर मग चिमूर का छोकरा, छोकरा म्हणजे मूल आहे ना, मग तसं लक्षात ठेवू शकतात. चिमूर नदी, सॉरी चिमूर काय तर हे मूल नदीवर आहे. आणि इरई जर म्हटलं तर काय, चंद्रपूर. माझी आजी जी आहे तिला रवी म्हणता येत नव्हतं मला, तर ती मला रई म्हणत होती. आणि मग रई म्हणजे असं पण रवी म्हणजे सूर्य आहे, मग सूर्य आणि चंद्र त्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. धाम जर म्हटलं तर पवनार. ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. धाम म्हटलं तर पवनार, पाठ करायचं आपल्याला. आणि धोम धरण म्हटलं तर ते साताऱ्यामध्ये असतं. धोम धरण कुठे आहे? सातारा. कृष्णा नदीवर ॲक्च्युली धोम धरण आहे. मग धोम धरणमध्ये आणि धाममध्ये कन्फ्यूज ना करू. म्हणजे कन्फ्युजन तुम्ही करूनच घ्यायचं नाही काय. धोम साताऱ्यामध्ये आहे. आणि धाम जर म्हटलं तर ते कुठे, धाम नदीवर पवनार हे शहर वसलेलं आहे. आता खुनी नदीवर कोणतं आहे? पांढरकवडा. त्याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ. वैनगंगेवर बघू आपण, भंडारा पवनी. आता भंडारा आणि पवनी वैनगंगेवर आहे, भंडारा आणि पवनी. मी कसं लक्षात ठेवलं की माझा एक मित्र होता, तर मग त्याचं नाव पवन होतं. मग त्याची माझी वहिनी जी आहे त्याची बायको, तर ते काय करत होते, भांडणं खेळत होते. मग मी असं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला की वहिनी जे पवनची पवन वहिनी भांडतात, किंवा असं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. मग वैनगंगेचं कोणतं भांडतात, मग भंडारा आणि पवनी असं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता. पवनी, भंडारा, वैनगंगेचे काय तर वैनगंगेवर वसलेले शहर आहे. कन्हा नदी जर म्हटलं तर कामठी शहर आहे. कन्हांवर कामठी आहे. मूल कन्हांची सुरेली बासरी आठवा. मग कन्हांवर काय, कामठी आहे कन्हांवर. ठीक आहे, हे कामठी ह्या साईडला आहे, भंडारा ह्या साईडला आहे. थोडं एक्सचेंज ऑफर झाली आहे. सिरोंच्या ठीक आहे इथंच आहे, थोडं साऊथला येऊ शकतं सिरोंच्या. पण ठीक आहे, याच्याकडे लक्ष ठेवलं नाही तरी चालतं आहे. आपल्याला हे पाठ करायचं आहे. आता कन्हांवर कोणतं, कामठी आहे. आणि प्राणी त्याचा विचार केलं तर अहेरी आणि सिरोंच्या. आता GPS आपण ऑलरेडी पाठ केलेलं आहे, गोदावरी, प्राणिता, सिरोंच्या. मग आता सिरोंच्या तुमच्या असं पण पाठ होऊन जाईल. आणि त्यासोबतच अहेरीसुद्धा आहे, हे सुद्धा आपण पाठ करू. आता काही मेजर डॅम्स आहे गोदावरीवर, तर ते कोणते, गाढवीवर जर बघितलं तर इडियाडोह नावाचं धरण आहे, आणि ते गोंदियामध्ये आहे. मग आता गाढव किंवा इडियट असं पाठ करू शकता का तुम्ही. मग इटियाडोह असं पाठ केलं तुम्ही. मग गाडीवर इटियाडोह आहे. पैनगंगा जर म्हटलं तर पैनगंगेवर इसापूर धरण आहे यवतमाळमध्ये, याला थोडी प्रायोरिटी कमी देऊ. आणि वैनगंगेवर गोसी खुर्द आहे, याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, तर हे भंडाऱ्यामध्ये आहे. वैनगंगा कुठं, गोसी खुर्द. आता काही लांबी आहे ना त्यांचे, तर आपण ते परत एकदा बघू. ऑलरेडी घेतले आहे आपण. गोदावरीची महाराष्ट्रातली लांबी किती, तर महाराष्ट्र लांबी आहे ते 668. आणि भारताची लांबी किती, तर भारताची लांबी 1456 1465 अशी होती. ही सुद्धा आपण बघितलेली आहे. उगम कुठं, ब्रह्मगिरी नाशिक येते. आणि पूर्वाईन नदी आहे. ठीक आहे, पाठ नाही करायची गरज, म्हणजे ते क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, परंतु एकदम सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. पैनगंगेची लांबी किती, 676 आहे. आणि उगम काय कुठं आहे, तर अजिंठा डोंगर रांगामध्ये उगम होतो. वर्धा 450 किलोमीटरच्या आसपास आहे, आपण असं पाठ केलं आहे. आणि महादेव डोंगर रांगामध्ये वर्धेचा उगम होतो. आणि वैनगंगा आहे ही 300 किलोमीटर पण नाही, थोडी कमी आहे. आणि मग त्याचा उगम होतो शिवनी, मध्य प्रदेश येथे. मध्य प्रदेशवर प्रश्न विचारलेला आहे, शिवनी नाही, परंतु मध्य प्रदेश एका राज्याच्या अँगलने प्रश्न विचारला होता त्यामध्ये. कृष्णा नदी. आता आपण काय करू, गोदावरीपुरतंच आपण सध्यापुरतं स्टिक राहू. त्याने काय होऊन जाईल की तुम्हाला वरच्या धरणांना रिवाईज करावं लागेल. वरचं तुम्ही रिवाईज करून घ्या. मला माहिती आहे की थोडं काय होऊ शकतं की हे धरणं जे हे थोडे बोरिंग आहे, पण तरीसुद्धा मी कसं पाठ केलं आहे हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझ्या ज्या ट्रिक्स आहे हे तुम्हाला एक्झॅक्ट लागू होईलच असं नाही, परंतु तुमच्यातल्या काही जणांना तर लागू होतीलच, मला एवढी गॅरंटी आहे. म्हणजे काय की मी जसं पाठ केलं तुम्ही तसं जर पाठ करायचा प्रयत्न जर केला तर तुमचं काय की कन्फ्युजन कमी होईल. आता तुम्ही काय करा की गोदावरीला एकदा रिवाईज करून घ्या. आणि ते PYQ हायलाईट तर केलेच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही PYQ वगैरे बघून घ्या. आणि त्यानंतर आपण पुढचं लेक्चर घेऊ. आणि पुढच्या लेक्चरपर्यंत तुमचं ही बाकीचं वाचलेलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि आणखीन एक गोष्ट आहे, अरे तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा रे, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं नसेल तर मग शेअर नका करू, लाईक नका करू, सबस्क्राईब नका करू आणि परत येऊ पण नका. पण आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.